तर यामध्ये 10 ते 12 विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं देखील समजतं आहे। चेंबूरमध्ये आपण पाहतोय धावत्या बसवर हे झाड कोसळलेलं आहे आणि या घटनेमध्ये 12 मुलं जखमी झाल्याची माहिती समोर येते। चेंबूरमध्ये अत्यंत गंभीर आणि अशी दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। या बसमधनं शाळकरी मुलं प्रवास करत होते। 12 मुलं यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात आपण तुकाराम काथे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय धावत्या बसवर हे झाड कोसळलेलं आहे, 12 मुलं यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। आपल्याकडे काय अधिकृत माहिती आहे? हो, आम्ही आता 11 रस्त्यावरती मुलांना, शाळेतल्या मुलांना सोडणारी बस वरती झाड आता पडला आणि मुलं खूप जखमी झालेली आहेत। मुलांना हॉस्पिटलमध्ये पर्यंत पोहोचवलेलं आहे आणि झाडाचं जे झाड पडलंय ते कापाचं फायर ब्रिगेडचं काम चालू केलेलं आहे। खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना पहिली पण घडली होती आपल्या चेंबूरमध्ये। एक बाईवरती असं झाड पडून ती बिचारी मृत्युमुखी पडली होती। तरी आम्ही सर्वांनी सांगितलं की चेंबूरची जेवढी झाडं, कारण का खूप जुनी पुराणी झाडं आहेत, त्या झाडांचा सर्वे करा। झाडाचा सर्वे करून झाडं जेवढी जे मुळं जी वरती असतील त्या झाडांना काढून टाका। परंतु ते सर्व अधिकारी त्यांचं परमिशन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे। आता कुणाचा जीव जाईल, कुणाचं काय होईल हे कोण परवा करत नाहीयेत। ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात देऊन सोडून देतात, अधिकारी हात वरती करतात। आणि कितीतरी पत्र लिहिलेत की बाबा ते झाडांचा सर्वे करा, झाडांचा सर्वे करा, परंतु कोण अधिकारी सर्वे अजूनपर्यंत केला नाही झाडांचा चेंबूरच्या। मान्सून पूर्व जी कामं असतात महापालिकेकडनं केली जातात त्याच्यामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाला? हलगर्जीपणामुळे झालंय, हा आता एवढा झालाय ते अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाले। त्यांना माहिती आहे, जे गार्डनचे अधिकारी आहेत त्यांना माहिती आहे की अत्यंत जुना झाड कुठला आहे, नवीन झाड कुठला आहे आणि झाड पडणारा कुठला आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे। तर त्यांनी त्या झाडांची काळजी घ्यायला पाहिजे। आता मेन रोडवरती त्यांनी झाडं छाटलेली आहेत, परंतु आतमधल्या रोड जे आता 11 रस्ता आतमध्ये आहे, 12 रस्ता आतमध्ये आहे, 13 रस्ता आतमध्ये आहे, ह्या रस्त्यावरती जी झाडं आहेत ती झाडं पण छाटून घ्यायला पाहिजे ना या अधिकाऱ्यांनी। हो, ठीक आहे तुकाराम काथेजी, घटना घडली आहे। हो, अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अशी ही घटना आहे। खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन देखील आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, गंभीर अशी ही घटना आहे, 12 विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत आणि तोच मुद्दा वारंवार सर्वांकडनं उपस्थित केला जातोय। मान्सून पूर्व जी कामं असतात त्या कामांमध्ये हलगर्जीपणा झाला का? निश्चितपणे हलगर्जीपणा झाल्याशिवाय अशी घटनाच घडत नाहीये। मान्सून पूर्व झाडाची छटाई, झाडाची तोडणी मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात येते, परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी किंवा कंत्राटदारांनी यामध्ये निश्चितपणे हलगर्जीपणा केलेला असावा, त्याशिवाय ही घटना घडणं शक्यच नाही। आता मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे काही वेळामध्ये तिथे पोहोचतात, महापालिकेचे अधिकारी देखील तिथे पोहोचतील आणि याला नेमकं दोषी कोण आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। चेंबूर हा वर्दळीचा भाग आहे, सातत्यानं तिथं रहदारी असते, अशा परिसरामध्ये झाड व्हॅनवर कोसळणं अतिशय दुर्दैवी आहे। आता मला एक माहिती अशी मिळाली महापालिकेकडनं की रस्ता बनवताना तिथे काहीतरी गडबड झाली होती, तर त्यामध्ये नेमकं रस्त्याचे अधिकारी दोषी आहेत का, नेमकं कोण दोषी आहे, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल। कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही। मुंबईमध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर निश्चितपणे हे गंभीर आहे। यावेळेला जून मध्येच वृक्ष छटाई, वृक्ष तोडणीचं काम मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं, तरी देखील चेंबूरच्या या झाडाकडे दुर्लक्ष का केलं, त्याला वॉर्ड अधिकारी जबाबदार आहेत का तिथला गार्डनचा अधिकारी जबाबदार आहे, त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल। स्वतः मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे काही वेळामध्ये तिथे पोहोचून या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। अशा पद्धतीची जी धोकादायक झाडं आहेत त्या संदर्भात निवेदन दिलं होतं स्थानिकांकडनं वारंवार, तरी देखील त्यावर कारवाई झाली नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप होतोय। निश्चितपणे असं जर का असेल तर तिथे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याच्यामध्ये समोर येतोय। माझी आपल्या माध्यमातून महापालिकेच्या आयुक्तांना देखील विनंती असेल की असे जे कोणी हलगर्जीपणा करणारे अधिकारी असतील त्यांना तातडीनं निलंबित करावं, त्यांच्यावर कारवाई करावी। मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये देखील आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुठल्याही अधिकाऱ्यांना नाही।
स्थानिकांनी निवेदन देऊन देखील ही वृक्षाची छाटणी किंवा वृक्षाची तोडणी केली नसेल तर हे अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणात जो कोणी अधिकारी किंवा जे कोणी प्रशासन दोषी असेल त्यांच्यावर तातडीची निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. निश्चितच धन्यवाद नवनाथ बनजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. 12 विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले आहेत आणि जे कोणी आता मान्सूनपूर्व कामं करण्यामध्ये ज्यांनी दिरंगाई केली, हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीची मागणी आता होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण अशा पद्धतीची धोकादायक झाडं होती या संदर्भात स्थानिक प्रशासनाला कळवलं गेलं होतं, मात्र तरी देखील त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं आता याला जबाबदार कोण, असा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो.